आणि सन्निधाच्या टीम मध्ये पाठक बी आमच्या शाळेतल्या म्हणून त्या बी राणादाच्या टीम मध्ये. अरे पर हे पाहुणं रे यासनी मी घ्या कोणाकडे तरी. मला कोणाची जरूर नाही हो. अरे हे समजा माटे तर मी एकलाच काफी आहे. अरे चॅम्पियन आहे मी, चॅम्पियन. मी तर चायनाला पण पतंग उडवून आलाय. बोल. एक तरी काम जमणार हाय का नाही आयुष्यात. चिल्ली पिल्ली बी भारी पडायला लागली. राणाची घ्या, वर घ्या. राणा तुडू नकोस. मुंडी पिनगाळ्याची नाहीतर लय महागात पडेल. काप 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 काप. काप राणा काप. चुकला तर वाट धावतो आणि फुकला तर वाट लावतो आमचा राणादा. हा बाई सूरज, आता जर हारला बिरलास तर याद राखा, नीट उडव की. काय झालं? पाय मुरगळला का? आता बैलाचा पतंग हवेतल्या हवेत कसा गुल होतो ते बघत बस. तुमच्या इश्काचा पतंग बी असाच नाही गुल केला तर नाव बदल आमचं. राणा. अरे लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.